आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा आम्हाला हे शिकवलं, हार मानायची नाही, प्रत्येक वेळेस जगण्याचं कारण शोधा, प्रत्येक वेळेस लढाईसाठी सज्ज व्हा. 6 जून 1674 या अखंड हिंदुस्थानाला एक बादशाह मिळणार होता. या अखंड हिंदुस्थानाला एक छत्रपती मिळणार होता. छत्रपती शिवाजी महाराज आता ऑफिशियली एक राजा घोषित होणार होते. या मोगलांच्या पादशाहीला सरळ चॅलेंज करणारा एक राजा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आला होता आणि त्याचा राज्याभिषेक होणार होता. राजे छत्रपती होणार होते. सकळ गुणमंडित, अखंड लक्ष्मी अलंकृत, राजकार्य धुरंधर श्रीमान महाराज छत्रपती शिवाजी महाराज की महाराज छत्रपती झाले. आणि ही खबर औरंगजेबाच्या दरबारामध्ये गुप्तहेर येऊन दिला. हुजूर हुजूर हुजूर, दक्कन का वो सिवा छत्रपती बन गया, दक्कन का वो सिवा छत्रपती बन गया. ही गोष्ट औरंगजेबाच्या कानात पडली आणि तो थक्क झाला. डोळे बंद केले. काय करावं समजत नव्हतं. किती वर्ष या शिवाजी राजाला संपवण्याचा प्रयत्न केला, पण पॉसिबल झालं नाही, शक्य झालं नाही. हार बांधली होती. अहो, या राजाला संपवायचा सोडा, हा राजा आता स्वतः बादशाह झाला आहे. या मोगली सल्तनतला हालवून ठेवणारा बादशाह झाला होता, छत्रपती झाला होता आमचा राजा. ही खबर त्या औरंगजेबाला काही पचली नाही. औरंगजेब उठून उभा झाला आणि स्वतःच्या पोराकडे बघितलं आणि बोलला, ये सब फिजूल की बातें है शहजादे, तैमूर के खानदान ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज गांधार से लेकर तंजावर तक शिकस्त देने वाले मां बदौलत आलमगीर बादशाह हिंदुस्तान गाजी औरंगजेब ये क्या देख रहे हैं? दक्कन का वो गाफर सिवा छत्रपती बनने जा रहा है, बादशाह बनने जा रहा है. ये कोई मामूली बात नहीं है शहजादे. हाँ, सिवा गाफर है, मक्कार है, फितूर है, लेकिन औरतों, बच्चों और फकीरों की इज्जत करता है सिवा. हर धर्म और मजहब की इज्जत करता है सिवा. और शायद इसीलिए इस सिवा का स्वराज आसमान इतना बुलंद है. खुश नसीब है हम कि हमें दुश्मन भी मिला तो सिवा जैसा, मिला. वाक्य औरंगजेबाचे होते. शिवाजी महाराज आता छत्रपती झाले होते. मग छत्रपती शिवाजी महाराज रायगडाची एक एक पायरी चढताना त्यांना आठवत होते तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेना, शिवा काशीद, सगळे जण ज्यांनी या प्राणाची आहुती दिली, या स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिली, ते सगळे शिवाजी महाराजांना आठवत होते. एक एक पायरी चढताना महाराजांच्या डोळ्यासमोर या स्वराज्यासाठी या मातीमध्ये खर्ची पडलेल्या प्रत्येक मावळ्याचे चेहरे येत होते. हे राजे छत्रपती झाले. हे सगळं स्वराज्य उभा करता झाले राजे. हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि हे हिंदवी स्वराज्य छत्रपती संभाजी महाराजांनी टिकवून ठेवलं. स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, पण झुकले नाही संभाजी महाराज. या हिंदवी स्वराज्यासाठी, रयतेसाठी, मावळ्यांसाठी, इथल्या लोकांसाठी. कुठली लोक होती स्वराज्यामध्ये? 12 बलुतेदाराची, 18 पगड जातीची सगळी लोक होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य कुठल्या एका जाती धर्माच्या लोकांवर घेऊन नाही बनवलं. 18 पगड जातीची, 12 बलुतेदाराची सगळी लोक सोबत घेतली महाराजांनी. लोहार, सुतार, चांभार, नावी, जोशी, गुरव, वाणी, मुलानी, चाळी, माळी, धनगर, कोळी, आगरी, भंडारी सगळी सोबत घेतली आणि हे स्वराज्य निर्माण केलं. त्यामुळे सगळे लोक या स्वराज्यासाठी मरायला तयार होते आणि म्हणूनच छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं. देश धर्म पर मिटने वाला, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. परम पराक्रमी, परम यशस्वी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा. बलिदान दिला छत्रपती संभाजी महाराजांनी या हिंदवी स्वराज्यासाठी. ज्या महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैचारिक वारसेला सनीदादा रबडे यांनी आपल्या समोर ते सादरीकरण केलं. याकरिता मी पुनश्च एकदा श्री संत गजानन महाराज मंदिर संस्थानच्या समस्त विश्वस्तांच्या वतीनं शब्दसुमनांनी सनीदादा रबडे यांचं हार्दिक आभार व्यक्त करतो. तसेच मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अमोल बोयर व मंदिराचे सचिव सागरदादा देशमुख यांना विनंती करतो की सनीदादा रबडे यांचं आपण शाल श्रीफळ देऊन इथे शिवचारित्र्यावर केलेल्या सेवा कार्याकरिता आपल्या मंडळाच्या वतीनं, आपल्या मंदिराच्या वतीनं आपण यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करूया.